Are the voice and screen clear? All okay? Tell me, fast. Are the voice and screen clear? Are the voice and screen clear? Are the voice and screen clear? Anand, reply kar. Yes, no, reply kara. Yes, fine. So, in the last lecture, what we saw was the reflection and transmission of wave on the string, right? There were two strings. One was denser and another was try to complete the statement. Everyone focus. Last bench. Yes. One was the denser and another was rare. Incident wave can be in the rarer medium. You can get its reflection from denser medium. Incident wave can be in the denser medium. You can get its reflection from the rarer as well. Incident wave आणि reflected wave चा medium same असते. Incident wave आणि reflected wave चा medium same असते. काल तुम्हाला एक टेस्ट मध्ये पण क्वेश्चन विचारला होता. And that question was based on intensity, frequency and amplitude relation. Generally, we know that intensity is proportional to amplitude square, but medium should remain constant. Okay, or the frequency of wave should remain constant. दोन different frequencies of wave आहेत आणि दोन different amplitude आहेत, तर frequencyचा पण विचार व्हायला पाहिजे. So can you tell me the formula for, let's say, intensity of a wave? Energy per unit area per unit time. What is the formula for intensity of a wave? 1/2. पहिल्यांदा एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला काढा. इंटेन्सिटी काय लक्षात ठेवायला सांगितलंय? एनर्जी डेन्सिटी इनटू वेलोसिटी. हे विसरताय ना? एनर्जी डेन्सिटी इनटू वेलोसिटी. एनर्जी डेन्सिटी काढायला सोपं आहे. जसं एनर्जी पर युनिट लेंथ काढताना मास पर युनिट लेंथ टाकायचं, तसं एनर्जी डेन्सिटी करताना काय करायचं? मास पर युनिट व्हॉल्यूम टाकायचं. 1/2 रो ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर इनटू वेलोसिटी. आता इथं तुमच्या लक्षात येईल की इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू एम्प्लिट्यूड स्क्वेअर. इट इज as well as proportional to omega square. But omega square is what? Omega is what? 2 pi L. Now forget about constants. We are dealing with the proportionality, right? So I will be proportional to a square into f square. So this was the expected relation to be used. आम्ही एक्सपेक्ट असं करत होतो की तुम्ही हे वापरावं, काही लोकांनी हे वापरले, त्यामुळे उत्तर चुकलेलं आहे. बरोबर? सो एवढंच फक्त व्हेरीफाय करायचं होतं की तुम्हाला हा फॉर्म्युला माहित आहे का. पण हा फॉर्म्युला डायरेक्टली पाठ करायला कोण सांगितले तुम्हाला? तुम्हाला डायरेक्टली हे पाठ करायला सांगितलंय का? नाही. तुम्हाला इंटेन्सिटी इज एनर्जी डेन्सिटी इनटू वेलोसिटी ऑफ अ वेव्ह असं पाठ करायला सांगितलं. एनर्जी डेन्सिटी म्हणजे काय? एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. मग एनर्जी करताना मास घ्यायचा आहे, एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम करताना मास पर युनिट व्हॉल्यूम लिहायचं, डेन्सिटी लिहायचं, डेन्सिटी ऑफ अ मीडियम. दॅट्स इट. इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आपोआप तयार होतो. इंटेन्सिटी म्हणजे आपोआप याचा आन्सर एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम तयार होतो. Fine. Then let's come back to the point. The point was reflection and transmission of wave. Okay, on the string. Okay, reflection and transmission of a wave on the string. So point असा होता का बघा? There was one string. त्यातली एक कुठली तरी जास्त mass per unit length असणारी किंवा this string has more mass per unit length. Let's say mu1.
another is having less mass per unit length, let's say mu2. Okay, and suppose the incident wave we are given. Okay, now what will be the reflected wave for this crest? What shall be the reflection? हे जर इन्सिडेंस असेल तर रिफ्लेक्शन काय मिळेल मला? त्याच मीडियम मध्ये रिफ्लेक्शन मिळणार आहे. क्रेस्टचं रिफ्लेक्शन काय मिळेल फ्रॉम द रेअरर? ट्रफ मिळेल. रेअरर आहे, काय मिळेल? क्रेस्टचा काय मिळेल? मोठ्याने. गुड. सो क्रेस्टचा क्रेस्टच मिळेल सर. फाईन. ट्रान्समिशन काय मिळेल? ट्रान्समिशन काय मिळेल? क्रेस्ट मध्ये ट्रान्समिशनच होईल. सॉरी, ट्रान्समिशन होताना क्रेस्टचा काय होईल? ट्रान्समिशन मध्ये क्रेस्टचा क्रेस्टच मिळतो, ट्रफचा ट्रफच मिळतो. तिथं काय चेंज होत नाही, ट्रान्समिशन व्हायलंय ना. ट्रान्समिशन होताना फेज चेंज वगैरे विषय नाही. सो तो तुम्हाला ऍज इट इज मिळेल. ओके, सो असे काही क्वेश्चन्स असतात ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला इफ द इन्सिडेंट वेव्ह इज सो अँड सो व्हॉट विल बी द रिफ्लेक्टेड वेव्ह, असा प्रश्न बघितलाय का? इन्सिडेंट वेव्ह काहीतरी आहे. लेट्स से द इन्सिडेंट वेव्ह इज 0.7 sin omega t plus pi by 3. This is the incident wave. Omega t plus kx or omega t minus kx. Let's say this is the incident wave. There was a let's say this is the incident wave. Okay, what will be the reflected wave? डोळे उघडून बघायचं पहिल्यांदा. हे रेअरर मीडियम आहे की डेन्सर आहे मोठ्याने? दिस इज डेन्सर, दिस इज रेअरर. रिफ्लेक्शन फ्रॉम रेअरर. फेज चेंज होणार का? नाही. लॉन्जिट्युडनल वेव्ह असू दे नाही तर ट्रान्सवर्स, फेज चेंज होणार आहे का? नाही, फेज चेंज होणार नाहीये सर. फाईन. फेज चेंज करायचं नाहीये म्हणजे प्लस पाय करायचं आहे का? फेज बदलायचे किंवा प्लस पाय मायनस पाय 180 मायनस 180 काय करायचं आहे का? नाही करायचं सर. ठीक आहे, पुढे काय करायचं मग? डायरेक्शन तर बदला नको का? डायरेक्शन बदलूया. चला सर, पण अँप्लिट्यूड पण बदलणार की? इथं काय लिहावं लागेल? अँप्लिट्यूड ऑफ रिफ्लेक्टेड वेव्ह लिहावं लागणार सर. कळतंय का? कारण ज्या अँप्लिट्यूडचा क्रेस्ट इन्सिडेंट होतो त्याच अँप्लिट्यूडचा क्रेस्ट रिफ्लेक्ट कशाला व्हायला पाहिजे? कळतंय का? So amplitude of reflected wave is equal to into sin of. सर डायरेक्शन बदलायची आहे ना, सो मायनस काय करायला पाहिजे? प्लस करायला पाहिजे. सर फेज चेंज करायची नाहीये, प्लस 180 मायनस 180 काय करायची गरज आहे का? नाही. दॅट्स इट, संपला विषय. पण सर आता अँप्लिट्यूड ऑफ रिफ्लेक्टेड वेव्ह कसा करायचा? आता तुम्हाला त्याचा यूज लक्षात आला असेल की का ते इन्सिडेंस आणि ट्रान्समिशन शिकवलेलं आहे. आता अँप्लिट्यूड ऑफ रिफ्लेक्टेड वेव्ह आय थिंक मी तुम्हाला असं शिकवलंय, AR upon AI is equal to, सांगा, आठवायचा प्रयत्न करा. हा, रिफ्लेक्शन आहे Z1 minus Z2 upon Z1 plus Z2. काय आहे? Z1 minus Z2 upon Z1 plus Z2. Okay, what is Z? What is Z? Under root mu t. What is Z? Repeat. What is Z? One more time. What is Z? Under root mu t. Okay. So what is Z1? Under root mu1 t1. But what is Z1? mu1 t1. But no need to write t1. t1 लिहायची गरज आहे का? नाही. t2 लिहायची गरज आहे का? नाही. No need to write t1 and t2 as the strings are in series. They will have same tension in them, right? So under root mu1 t1 ला mu1 t minus mu2 t upon mu1 plus mu2 t. All root t will cancel out each other. What will remain is under root mu1 minus under root mu2 upon under root mu1 plus under root mu2. All right, fine. Now let us write the relation as mu1 equal to mu some value, and let's say mu2 equal to 4 times mu. Mu2 is equal to 4 times mu. 4 times mu.
Okay, fine. So mu1 equal to mu2 equal to 4 times mu असेल का? रेअर मीडियम आहे ना. मग काय चेंज करूया, याला mu करूया, याला काय करूया 4 times mu करूया. हा डेन्सर आहे ना. mu1 is more than mu2. mu1 is more than mu2 असा क्वेश्चन आहे सर. फाइन. So let us write here 4 times mu minus mu upon 4 times mu plus mu. What is the answer? Amplitude of reflected upon amplitude of incidence. What is the answer? बोला की. अरे पटकन आन्सर सांगा सगळे. रूट म्यू कॅन्सल करा आणि आन्सर सांगा. अंडर रूट कसं येईल? What is the answer? Root mu cancel. 4 चा square root 2. 2 minus 1 1. 4 चा square root 2. 2 plus 1 3. आन्सर काय येते पटकन? कॅल्क्युलेशन करून कसं काय दाखवायला लागते तुम्हाला? झालं की आता पहिली दुसरी तिसरी पर्यंत ठीक आहे की कॅल्क्युलेशन करून दाखवावं लागते. आता पुढे सांगा. Amplitude of reflected wave will be equal to 1 by 3 times amplitude of incidence. 1 by 3 times. Amplitude of incidence किती आहे बाळा? 0.7. So इथे लिहिशील 0.7. So answer will be 0.7 upon 3. So reflected wave ची displacement त्याचं फंक्शन is equal to 0.7 upon 3 sin of omega t plus sin minus केलंय कारण डायरेक्शन बदललेली आहे. This is going to be the equation of reflected wave. So incident waves आम्ही तुम्हाला इक्वेशन देऊ आणि काय विचारू? इक्वेशन ऑफ रिफ्लेक्टेड वेव्ह. टाइप ऑफ क्वेश्चन क्लियर झाला? यस नो मोठ्याने सांगा. पटकन लिहून घ्या आणि क्लियर रिटर्न मला रिप्लाय करा. फास्ट. So this was the purpose behind teaching incidence and reflected wave amplitude ratio. AR upon AI चा रेशो का शिकवलाय? स्टेप नंबर 1, या सगळ्या स्टेप नंबर 2, या सगळ्या स्टेप नंबर 3, फायनली या दोन्ही मिळून स्टेप नंबर 4. लिहा पट लिहा. एका जागी कुठे थांबा. जेवढ्या मागे बसलास उद्या पडद्याच्या मागे बसशील. इथे येतोस का बघ सांगाय. इथे बस. धडपड चालू आहे त्याची फळ्यावरच बघण्यासाठी. दिसते का तुला? बदली झालं का जेवण? ऑनलाईन वाले रिप्लाय करा पटकन. पुढे जायचं आहे. न बघता करा की सगळं कशाला बघायला लागते? सांगितली की मेथड. गुड. आता माझ्या बरोबर लिहायचं. झालं का? चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन असेल, व्हॉट इज द इक्वेशन ऑफ ट्रान्समिटेड वेव्ह?
सेम क्वेश्चन. ज्यांना येते त्यांनी सॉल्व्ह करायला सुरुवात करा. त्यांना मेथड पाहिजे नाही त्यांनी पळाकडे लक्ष द्या. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ ट्रान्समिटेड वेव्ह? सेम सिच्युएशन. y of t is equal to question mark. ही आहे incident wave. Incident wave equation is given to you and you are being asked what is the equation of transmitted wave? What to do? Amplitude of transmitted wave, sine omega t plus kx का minus direction change होते का? ट्रान्समिशनच्या वेळी डायरेक्शन चेंज होते का? नाही. सो इथे जे आहे ते ऍज इट इज. मायनस असेल तर मायनस, प्लस असेल तर प्लस. केएक्स फेज चेंज होते का? फेज चेंज होते का? ट्रान्समिशनच्या केस मध्ये ट्रान्समिशन, लिसन टू मी केअरफुली, ट्रान्समिशन चालू आहे ना? काय चालू आहे? ट्रान्समिशन चालू आहे. फेज चेंज करायची गरज आहे का? फेज चेंज करायची गरज आहे का ट्रान्समिशनच्या केस मध्ये? नाही. रिफ्लेक्शनच्या केस मध्ये डेन्सर पासून असेल, रेअरर पासून असेल तर अकॉर्डिंगली फेज चेंजची गरज आहे. सो आता सर फेज चेंजची पण गरज नाही. ओके फाईन. नाउ द ओनली नीड इज टू फाइंड आउट or the only task is to find out amplitude of transmitted wave. What is the ratio of amplitude of transmitted wave to amplitude of incident wave? Medium change होता है. रेशो जरा slightly different formats असेल. What is that ratio? 2z1 upon z1 plus z2. 2z1 की 2z2? 2z1. z1 म्हणजे काय? पहिलं मीडियम. फर्स्ट मीडियम म्हणजे काय? फर्स्ट मीडियम इज दॅट मीडियम इन विच इन्सिडेंट वेव्ह इज प्रेझेंट. पहिलं मीडियम म्हणजे डेन्सर मीडियम असं नाही म्हटलं मी. काय म्हणतोय? आय एम सेइंग दॅट मीडियम वेअर द वेव्ह इज इन्सिडेंट फ्रॉम. ज्या मीडियम मधून ती वेव्ह इन्सिडेंट आहे त्या मीडियमला बाळांनो फर्स्ट मीडियम म्हणायचं. आता वेव्ह तिकडे येणार असेल तर ठीक आहे ना, त्याला μ1 म्हणू, याला μ2 म्हणू, याला इन्सिडेंट मीडियम म्हणायचं. मग कळतंय का? फाईन. सो लेट अस राइट 2μ1 अपॉन 2μ1 कुठला? 2z1 अपॉन z1 प्लस z2. सो लिहा माझ्या बरोबर. व्हॉट इज z1? अंडर रूट μt. सो अंडर रूट μ1t. Why we are not writing T1, T2? Both these things will have same tension, so no need to write. You can write T1 equal to T2 equal to T divided by Z1 plus Z2. What is Z1? Under root μ1T. What is Z2? Under root μ2T. Fine. So all the root T will get common and cancel. μ1 ची value किती आहे बाळ? 4 times μ divided by μ1 value is 4 times μ. μ2 value is μ. What is the answer? Amplitude of transmitted upon amplitude of incident wave. What is the answer? 4 upon 3. Check करा जरा सगळेजण. What is the answer? 4 upon 3. नक्की का? बघा मला येत नाही कॅल्क्युलेशन. 4 upon 3. So amplitude of transmitted wave is equal to 4 upon 3 of amplitude of incident. किती आहे बाळ? 0.7. What is that? 0.7 into 4 upon 3. Now this 4 upon 3 ratio is more than 1. 4 upon 3 ratio is more than 1. So इथं क्रेस जर छोटा असेल तर इथला क्रेस कसा असेल? मोठा असेल. It has more amplitude, right? 4 upon 3 is more than 1. More than 1 into 0.7 is more than 0.7. So मोठा दिसेल क्रेस. पॉसिबल आहे. That is also possible. असं पॉसिबल नाही आहे. असं वाटतंय का तुला? तुला वाटतंय का? असं पॉसिबल तर आहे. म्हणजे एम्प्लिट्यूड कॉन्झर्व झालाच पाहिजे असं काय नाही ना. पण एनर्जी मात्र कॉन्झर्व होणार. इन्सिडेंट एनर्जी इज इक्वल टू रिफ्लेक्टेड एनर्जी प्लस ट्रान्समिटेड एनर्जी. ऍब्सॉर्ब काय होत नाही असं म्हणूयात. मीडियम इज नॉट ॲट ऑल ऍब्सॉर्बिंग एनिथिंग असं आपण म्हणूयात. नॉट डिसिपेटिव्ह मीडियम आहे. सो इन्सिडेंट एनर्जी इज इक्वल टू रिफ्लेक्टेड प्लस ट्रान्समिटेड. कुठल्याही इन्सिडेंट एनर्जीच्या 3 गोष्टी व्हायला पाहिजे. इन्सिडेंट एनर्जी इज इक्वल टू ऍब्सॉर्ब प्लस रिफ्लेक्ट प्लस ट्रान्समिटेड. एनर्जी ऍब्सॉर्ब
कुठल्याही बाउंड्रीला ह्या तीन गोष्टी होतात. एखाद्या बाउंड्रीला जेव्हा वेव्ह इन्सिडेंट होते विथ सम एनर्जी, दॅट एनर्जी विल बी युटिलाइज्ड इन 3 वेज. ऍब्सॉर्ब, रिफ्लेक्ट, ट्रान्समिट. ऍब्सॉर्ब पण घेतच नाहीये, म्हणजे रिफ्लेक्ट आणि ट्रान्समिट. फाइन. नाउ वी हॅव ऑलरेडी डिफाइंड the coefficient of transmission and coefficient of absorption. Sorry, coefficient of transmission and coefficient of reflection. What is coefficient of transmission? What is the formula for coefficient of transmission? Same equation. They are asking what is the amount of energy transmitted? What is the amount of energy transmitted? काय करायचं? एनर्जी ट्रान्समिटेड अपॉन एनर्जी इन्सिडेंट. काय करायचं? एनर्जी ट्रान्समिटेड अपॉन एनर्जी इन्सिडेंट इज इक्वल टू काय शिकवलंय? मीडियम बदललंय? बोला, मीडियम बदललंय? येस नो? येस नो? मोठ्याने बोला, मीडियम बदललंय की नाही? येस नो? मीडियम बदललंय का? मीडियम बदललंय का? इन्सिडेंट ट्रान्समिट मीडियम बदललंय का? येस नो? येस, मीडियम बदललंय. मीडियम जर बदललंय तर पहिल्यांदा काय करायचं? AT अपॉन AI तो रेशो शिकवलाय. एम्प्लिट्यूड ऑफ ट्रान्समिटेड वेव्ह अपॉन एम्प्लिट्यूड ऑफ रिफ्लेक्टेड तो काय शिकवलाय? 2Z1 अपॉन Z1 प्लस Z2. याला मल्टिप्लाय कशाने होणार? इथं 2Z1 आहे तर इथं काय होणार? 2Z2 आणि इथं जे आहे ते ऍज इट इज Z1 प्लस Z2 ऍज इट इज. रिझल्ट काय मिळणार आपल्याला? 2 into 2 4 Z1 Z2 डिवाइडेड बाय Z1 प्लस Z2 ब्रॅकेट स्क्वेअर. लिहा माझ्या बरोबर. सो 4 टाइम्स व्हॉट इज Z1? अंडर रूट μ1t. व्हॉट इज Z2? अंडर रूट μ2t. जस्ट कीप ऑन रायटिंग. सगळे व्हेरिएशन कव्हर झाले. Z1 is under root μ1t. Z2 is under root μ2t ब्रॅकेट स्क्वेअर. सगळे रूट टी कॅन्सल होतील का? इथे रूट टी चा स्क्वेअर कॉमन येऊन ते पण कॅन्सल होणार आहे. सो रूट टी कॅन्सल करायला काय हरकत नाही. रूट टी कॉमन येईल. रूट टी चा स्क्वेअर टी असेल. रूट टी इंटू रूट टी म्हणजे ते पण टी असेल. टी ला टी कॅन्सल होईल. So 4 into root of μ1 μ2 divided by root μ1 plus root μ2 bracket square. जरा आन्सर काढा पटकन. कोण सांगते बघूया? μ1 ची व्हॅल्यू किती आहे? सर 4 टाइम्स μ. μ2 ची व्हॅल्यू किती आहे? सर μ डिवाइडेड बाय μ1 स्क्वेअर ब्रॅकेट आहे. सॉरी ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. μ1 is 4 times μ. μ2 is μ. जरा कॅल्क्युलेशन करा. कोण सांगते बघूया? एनर्जी ट्रान्समिटेड अपॉन एनर्जी इन्सिडेंट. जरा सांगा पटकन. कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन स्मॉल t किती आलं जरा बघा. डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे ना. करा कॅल्क्युलेशन करा. किती आलं? किती? 8/3. चुकले उत्तर. 8/3 येणं पॉसिबलच नाहीये. लॉजिकली विचार कर. रेशो मोर दॅन 1 कसा आला? ट्रान्समिट कमी होईल ना. एनर्जी कॉन्झर्व होणार आहे का नाही? इन्सिडेंट पेक्षा जास्त एनर्जी ट्रान्समिट होईल का? इन्सिडेंट पेक्षा जास्त एनर्जी ट्रान्समिट होईल का? नाही. स्क्वेअर आहे. करा इथे स्क्वेअर. एट अपॉन 9. आता म्हणू नको सर तुम्ही स्क्वेअर लिहिला नव्हता. तू हे बघ ना मग. म्हणजे आपण करायचं नाही, सरांकडे बोट दाखवायचं. जर तुम्ही स्क्वेअर लिहिला नव्हता तो लिह. आलं का? जमतंय का नाही? बोला. येस नो? अरे मास्कला धडकून तुमचा आवाज परत रिफ्लेक्ट होतोय का? येऊ दे की त्यातनं बाहेर.
तुम्ही काय बोललाच बोलायच नाही म्हणून सांगितलं काय? घरात ना असं सांगून पाठवले काय? बोललाच तर बोल. लक्ष द्या, आपापसात बोलायचं. हे समजलं का सगळ्यांना? किती आला आन्सर मोठ्याने सांगा. 8/9. दिस इज कॉल्ड ॲज फ्रॅक्शन ऑफ एनर्जी ट्रान्समिटेड. यालाच काय म्हणतात? रिपीट. ते शब्द महत्वाचे, ते परीक्षेला येणार आहेत. दिस इज कॉल्ड ॲज फ्रॅक्शन ऑफ एनर्जी ट्रान्समिटेड. म्हणजे किती ट्रान्समिट झाली डिवाइडेड बाय किती इन्सिडेंट होती. किती एनर्जी ट्रान्समिट झाली डिवाइडेड बाय किती एनर्जी इन्सिडेंट होती. सो लिहा, फ्रॅक्शन ऑफ एनर्जी ट्रान्समिटेड. ओके, फ्रॅक्शन ऑफ एनर्जी ट्रान्समिटेड. आता 8/9 पटकन कॅल्क्युलेशन सांगा. पेन हलवायचा नाही, फक्त डोळ्यांनी बघून सांगायचं. 0.8888. 1/9 इज 1/9 काय शिकवलाय? 0.1111. 8 मल्टिप्लाय 0.8888. बरोबर का? दिस इज कॉल्ड एज फ्रॅक्शन ऑफ एनर्जी ट्रान्समिटेड. जमा लागलं कॅल्क्युलेशन? असं बघून कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. पर्सेंटेज कन्वर्ट करा. फ्रॅक्शन इंटू 100 इज पर्सेंटेज. सो पर्सेंटेज मध्ये काय निश्चित बघ, 88.88% ऑफ द एनर्जी इन्सिडेंट इज ट्रान्समिटेड, असा त्याचा अर्थ आहे. फिजिकल सिग्निफिकन्स समजायला लागला या इक्वेशन्सचा. जे काय तुम्ही बोलायला लागलाय, ते जे काय भिंतीवरती इन्सिडेंट आहे त्यातले किती ट्रान्समिट झाले सगळं करता येते. ऑफकोर्स वी आर नॉट टॉकिंग अबाउट साऊंड वेव्स. सो एक्झाम्पल थोडंसं डिफरंट घ्यायला पाहिजे. स्ट्रिंग वेव्स वी आर टॉकिंग अबाउट. ओके फाइन. सो आता मी तुम्हाला एक प्रश्न देतो. द क्वेश्चन विल बी फाइंड आउट द अमाउंट ऑफ एनर्जी रिफ्लेक्टेड. So I want the fraction of the energy reflected and the percentage of the energy reflected. So बघूया कोण पहिल्यांदा आन्सर देते. Energy of reflected upon energy of incident is equal to question mark. 12.22. आता शांत बस. आन्सर आलं, आन्सर आलं, पण जरा सगळेजण करा, सगळ्यांना येऊ दे. सो जो विचार तुमच्या मनात यायला लागलाय तेच तर मला तुम्हाला सांगायचं आहे. कॅल्क्युलेशन करणं हा एक ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन आहे कॅल्क्युलेशन न करणं. आपण काय सिलेक्ट करायचं? कॅल्क्युलेशन न करणं आणि क्वेश्चन स्किप करणं, हो ना? मग काय करणार? कॅल्क्युलेशन न करणं पण क्वेश्चन अटेम्प्ट करणं. कसं करणार? देयर आर टू वेज. द फर्स्ट वे, पहिला वे जो डायरेक्टली सगळ्यांच्या मनात आला असेल. चला पटकन फॉर्म्युला बघूया, सबस्टिट्यूशन करूया, फास्ट कॅल्क्युलेशन करूया. फास्ट कॅल्क्युलेशन पेक्षा पण सुपर फास्ट कॅल्क्युलेशन आहे. काय आहे? अरे जर एवढं काय झालं असेल, ट्रान्समिट झालं असेल, रिमेनिंग काय असलं पाहिजे? इफ दिस मच पर्सेंटेज इज बोला ट्रान्समिटेड, रिमेनिंग मस्ट बी रिफ्लेक्टेड अँड ऍब्सॉर्ब्ड. रिमेनिंग मस्ट बी रिफ्लेक्टेड अँड ऍब्सॉर्ब्ड. पण ऍब्सॉर्ब काय झाले का? नाही. So everything else will be reflected. What will be the answer? Answer will be 12.22. Fine. So answer will be 12.22 percentage, and as a fraction, what shall be the fraction written as? 0.1222 as a fraction, and as a percentage it can be written as 12.22%. समजलं का सगळ्यांना? काय केलं सरांनी? 1 मायनस असं केलं फक्त मी. एनर्जी रिफ्लेक्टेड अपॉन एनर्जी इन्सिडेंट इज इक्वल टू. एनर्जी रिफ्लेक्टेडला काय लिहिता येतो? एनर्जी इन्सिडेंट मायनस 11 पॉईंट. चला 11 तरी 11 जे तुम्ही म्हणाल ते. पुढं एनर्जी रिफ्लेक्टेड अपॉन एनर्जी इन्सिडेंट हे पाहिजे आपल्याला. मग एनर्जी इन्सिडेंट याचं रिझन द्यायला लागलं, सॉल्व्ह करून दाखवायला लागलं. बघा एनर्जी रिफ्लेक्टेड कशी लिहिता येते?
इन्सिडेंट मायनस ट्रान्समिट. का असं लिहिता येतं? बिकॉज ओव्हरऑल एनर्जी इन्सिडेंट इक्वल टू रिफ्लेक्ट प्लस ट्रान्समिट. आता काही ऍब्सॉर्ब होतच नाही. मग एनर्जी रिफ्लेक्टेड किती असेल? इन्सिडेंट मायनस ट्रान्समिट. इन्सिडेंट मायनस ट्रान्समिट अपॉन इन्सिडेंट ऍज इट इज. बेस सेपरेट करा. एनर्जी इन्सिडेंट अपॉन एनर्जी इन्सिडेंट 1. एनर्जी ट्रान्समिटेड अपॉन एनर्जी इन्सिडेंट. सो 1 मायनस हा फ्रॅक्शन किती होता? 0.8888. that will result into 11.12. Sorry, 0.1112. And as a this fraction will written as what percentage into 100 करायचं. 11.12%. That's it. This is the one of the ways which is the faster. हा जरा फास्ट वे आहे. एक कॅल्क्युलेट केलं की पुढचं कॅल्क्युलेट करायला हा थोडासा फास्ट वे आहे. Of course there is one formula method as well. Let's verify with the formula as well. हाच क्वेश्चन विथ द फॉर्म्युला पण व्हेरीफाय करायचा आहे. बट बिफोर दॅट, ऑल द पीपल इन द चॅट बॉक्स रिप्लाय मी. इज दिस ट्रिक क्लिअर टू ऑल ऑफ यू? हा रेशो माहित असेल तर हा रेशो कसा काढणार ही ट्रिक क्लिअर झाली का मुलांनो? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा क्लिअर अँड रिटन. पटकन जरा रिप्लाय करा. चॅट बॉक्स मध्ये बघतोय मी. एव्हरीवन जरा सगळ्यांनी रिप्लाय करा. पट 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 पट. येत नाही रिप्लाय. रिप्लाय करा. ऑनलाईन पीपल पुढे जायचंय पटकन रिप्लाय करा. ठीक आहे चल गुड फाईन. समजलं नसेल तर कसं सांगा? एन रिप्लाय करा. सांगेन मी तुम्हाला परत काय केलंय. एनर्जी रिफ्लेक्टेडला इन्सिडेंट मायनस ट्रान्समिट असं लिहिलंय. बिकॉज इन्सिडेंट इक्वल टू रिफ्लेक्ट प्लस ट्रान्समिट. एनर्जी तर कॉन्झर्व व्हायलाच पाहिजे. सो रिफ्लेक्टेड एनर्जी इज इक्वल टू इन्सिडेंट मायनस ट्रान्समिट एवढंच केलंय. आणि मग बेस सेपरेट केलाय. ओके फाईन. आता मला सांगा एनर्जी रिफ्लेक्टेड अपॉन एनर्जी इन्सिडेंट. हा काय रेशो असणार आहे? मीडियम बदललाय का? रिफ्लेक्ट आणि इन्सिडेंट मीडियम चेंज आहे का? मोठ्याने सांगा. यस नो. इन्सिडेंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह मीडियम चेंज होतं का? नो मीडियम चेंज होत नाही. काय इथं फॉर्म्युला? Z1 मायनस Z2 अपॉन Z1 प्लस Z2. पण सर हा तर एम्प्लिट्यूडचा रेशो. हा कशाचा रेशो? एम्प्लिट्यूडचा रेशो. एनर्जी और इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू एम्प्लिट्यूड स्क्वेअर. एनर्जी किंवा इंटेन्सिटी कशाला प्रोपोर्शनल असते? एम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरला. मग या एम्प्लिट्यूडच्या रेशोचा पण काय करावा लागेल? स्क्वेअर. कळतंय का? हा सांगा जरा व्हेरीफाय करा तुम्ही सगळेजण आन्सर. 11.12% किंवा 0.1112 येते का? जरा सगळ्यांनी व्हेरीफाय करा. पेन पेपर पट 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 चालू द्या आता सगळ्यांचा. करा करा हे सगळं जमायला पाहिजे. Z1 ची व्हॅल्यू काय शिकवली किंवा काय दिली आहे? 4 टाइम्स म्यू. Z2 ची व्हॅल्यू म्यू आहे. व्हेरीफाय करा सगळ्यांनी. 4 टाइम्स म्यू प्लस म्यू या सगळ्याचा बाळांनो करायचा आहे स्क्वेअर. मला व्हेरीफाय करून दाखवा 0.1112 असं आन्सर येतंय का? आलं की यस. नाही आलं तर मग जी काही थेरी दिली आहे ज्या कुठल्या सायंटिस्टने दिली आहे त्याला पकडायचं, त्याला सांगायचं हे बघ म्हणायचं याच्याने आन्सर 11.12 यायला लागले आणि याच्याने आन्सर येत नाहीये. असं का शिकवलंस सांग म्हणायचं त्याला. ते काय मी सांगितलेलं नाहीये, ते सायंटिस्टने दिलेलं आहे, त्याला पकडायचं. झालं का? झालं व्हेरीफाय? बर करा. कर पृथ्वीराज बरोबर बरोबर व्हेरीफाय कर. सर माझा सायंटिस्ट वर पूर्ण विश्वास आहे. करा रे एवढा लवकर. झालं का व्हेरीफाय?
रेशो काय येतोय? समथिंग अपॉन समथिंग मध्ये रेशो काय येतोय? सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये 1/9 येतोय ना? 1/9 येतोय. तिकडचा रेशो 8/9 आला होता, मग इकडचा 1/9 येणारच ना, म्हणजे 8 + 1 9/9. 1/9 आलं का? आलंय का? सो 1/9 इज व्हॉट? काय शिकवलंय? 0.1111. ठीक आहे, 11 11 11 12 तेवढं चालतंय, तेवढं चालतं, काय अडचण नाही. जमलंय सगळ्यांना? जायचं का पुढं? करता येत असेल. सगळे रूट म्यू कॅन्सल करायला काय हरकत नाही. 4 चा स्क्वेअर रूट 2, 2 - 1/2 + 1 म्हणजे 1/3. 1/3 चा स्क्वेअर, 1/3 चा स्क्वेअर 1/9. 1/9 इज 0.1111. ऍज अ पर्सेंटेज फ्रॅक्शन काढला की पर्सेंटेज कसं काढायचं? इंटू 100. 11.11%. दॅट्स इट. कळालं? सो अशा टाइपचे क्वेश्चन्स आम्ही तुम्हाला ट्रान्समिट आणि रिफ्लेक्ट मध्ये विचारणार. ट्रान्समिट आणि रिफ्लेक्टचा पॉइंट संपला, हा पण पॉइंट क्लिअर झाला. आता आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत साऊंड वेव्स. ज्या वेव्स नसत्या तर आजचं लेक्चर पण झालं नसतं. बरं झालं असतं सर. काय शिकायचं आता आपल्याला? बोला. साऊंड वेव्स. ओके फाईन. पटकन सांगा, साऊंड वेव्स आर मेकॅनिकल वेव्स और नॉन मेकॅनिकल? मोठ्यानी, मेकॅनिकल और नॉन मेकॅनिकल? दे आर mechanical waves. Okay, sound waves are mechanical waves. Means what? They need material medium for their transmission. नुसतं medium म्हणायचं नाही. कसं म्हटलं त्याला व्यवस्थित? Material medium is required for their transmission. So they are called as mechanical waves. String waves mechanical आहेत की नॉन मेकॅनिकल? स्ट्रिंग वेव्स मेकॅनिकल. स्ट्रिंग पाहिजे ना, मग स्ट्रिंग वेव्ह ना, अदरवाइज कुठलं? बर. Light waves or electromagnetic waves are mechanical or non-mechanical? Non-mechanical. Medium पाहिजे असं काय आहे का? नाही. असलं तरी चालतंय, नसलं तरी चालतंय, आम्हाला काही फरक पडत नाही. जेवायला द्या नाहीतर जेवू नका. बरोबर ना? बर. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स काय म्हणतात? मीडियम इज नॉट रिक्वायर्ड but not necessary. असलं तरी चालेल, काय अडचण नाही. Because light waves can travel through glass, vacuum, as well as air, and so many other things, or so many other medium or media. Fine. So एवढं तर आम्हाला माहित आहे. आता थोडासा पुढचा विचार करूया साऊंड वेव्सचा. ओके, साऊंड वेव्स कुठे आहे बघूयात. बर. जसं ट्रान्सवर्स वेव्ह मध्ये क्रेस्ट आणि ट्रफ ट्रॅव्हल होतात. लक्ष इकडे द्या. जस्ट लाईक क्रेस्ट अँड ट्रफ्स इन दी ट्रान्सवर्स वेव्स, वी हॅव कॉम्प्रेशन्स अँड रेअरफॅक्शन्स इन लॉन्जिट्युडनल वेव्स, अँड साऊंड वेव्ह इज अ लॉन्जिट्युडनल वेव्ह. ट्रान्सवर्स वेव्ह मध्ये क्रेस्ट आणि ट्रफ असतात. बरोबर. स्ट्रिंग वेव्ह इज अ ट्रान्सवर्स वेव्ह बिकॉज vibrations of particle are perpendicular to direction of propagation. And in case of sound waves, we have compressions and rarefactions because sound wave is a longitudinal wave, and in case of longitudinal wave, there is a travel or there you can observe compressions and rarefactions. Okay, fine. Sound wave is a pressure wave as well. Sound wave जी असते ती काय असते? प्रेशर वेव्ह आहे. ओके,